हॅलो गाईज, आय एम सिद्धी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ काय असणार. सो आजकाल ना चॅलेंजेस खूप ट्रेंड करत आहेत. सो आय डिसाइडेड की आपण पण एक चॅलेंज व्हिडिओ करूया, समथिंग युनिक. सो ह्या टाईम ना मी 24 आवर्स इन माय हाऊस हा बेसिक इझीएस्ट चॅलेंज घेते. आय नो हा खूप इझी आहे, बट माझ्यासाठी नाही. बिकॉज मी ना कधीच घरी राहिली नाही आहे. काम वगैरे आवरून मी नेहमी बाहेर जाते आणि स्पेशली संडेच्या दिवशी तर मी फिरायला जाते. बिकॉज बाकी दिवस तरी वीकली आपण बिझी असतो, बिझनेससाठी वगैरे मी बाहेर निघते. बट संडेच्या दिवशी मी घरी थांबतच नाही, फिरायला मला लागतं. आणि जर फिरली नाही ना तर मी ग्रॉसरी शॉपिंगसाठी 1 तास तरी बाहेर जाईन. बट आज ते नाही होणार. सो आय डोंट नो हाऊ आय एम गोइंग टू लाईक सर्वाइव्ह इव्हनिंग टाईम ॲट माय हाऊस. बट या यू ऑल स्टे ट्यून टू वॉच व्हॉट आय एम गोना डू दिवसभरात. बाय द वे, ही चॅलेंजची आयडिया मला कशी आली सांगते तुम्हाला. सो आय हॅव ग्रोन अप वॉचिंग मृदुल शर्मा, मानसी माऊ, यूट्यूबर्स आहेत हे. त्यांचे व्हिडिओज बघत मी आली आहे आणि ते लोक असे खूप सारे चॅलेंज व्हिडिओज बनवायचे, लाईक 24 आवर्स इन माय कार, 24 आवर्स इन माय किचन. सो अशा काइंड ऑफ व्हिडिओज ते लोक बनवत आले आणि तेव्हापासून माझं होतं की इवन आय वॉन्ट मेक. बट ते काय पॉसिबल तेव्हा झालं नाही, आत्ता बनवते आहे. आणि आता विचार केला एकदम बेसिकपासून स्टार्ट करूया. सो हा बेसिक 24 आवर्स चॅलेंज. ॲज वी गो अहेड मी अजून चॅलेंजेस बनवीन. आय एम ट्राईंग की माझा हजबंड पण चॅलेंजेसमध्ये ये, सो इंटरेस्टिंग बनेल. बिकॉज ते आजकाल खूप चालत आहेत आणि लोकांना कपल ब्लॉग्स बघायला खूप आवडत आहेत. सो या आय एम प्लॅनिंग. लवकरच काही ना काही न्यू स्टॉफ्स येतील ह्या चॅनलवरती. सो स्टे ट्यून्ड. सो सेइंग ऑल दिस, लेट्स गेट स्टार्टेड. आता 8 वाजले. मी 7 वाजता उठली आणि सर्वात आधी उठून मी बनवला नाश्ता. सो इथे मी असे पोहे बनवलेले आहेत, यू कॅन सी. आणि इकडे हा माझा काढा आहे रेग्युलरचा, म्हणजे जिरा टाकलेला काढा आहे, फक्त जिरा पाणी. आणि आता 8 o'clock वाजले. सो तोपर्यंत मी फ्रेशन अप वगैरे होऊन घेते. डब्बा दिलेला आहे नवऱ्याला अँड ही हॅज गॉन टू वर्क. सो आता मी माझं आवरते वगैरे आणि मग मी नाश्ता वगैरे करीन. एक्सरसाइज नाही, एक्सरसाइज मी नंतर करीन केव्हा बघूया. थ्रू आउट द डे मी काय करते. आता 7:15 वाजले ऑलमोस्ट अँड मी इकडे बसली आहे. सगळं प्लॅनिंग वगैरे करायचं आहे. बेसिकली द फर्स्ट थिंग, जेव्हा केव्हा मी घरी असते ऑलमोस्ट एव्हरी डे, सर्वात फर्स्ट थिंग इज प्लॅनिंग. सो माझं दिवसभर मला काय काय करायचं आहे ते ॲक्च्युली मी या डायरीमध्ये लिहून ठेवते. सो दिस इज द डायरी दॅट आय कॅरी एव्हरी डे अलॉंग विथ मी. सो आज मी त्यात बेसिकली प्लॅन करते की आजच्या दिवसभरात काय काय करायचं आहे. आणि सोबतच मी ते माझा काढा घेऊन आली आहे. जोपर्यंत तो थंड होतोय मी थोडंसं रायटिंग वर्क करू शकते. प्लस हिअर आर माय नट्स, जे सकाळी उठताच मी खाते, ज्यात 5 बदाम आहे, 1 अक्रोड आहे आणि 2-3 किशमिश आहेत, म्हणजे मनुका आपले. ऑलमोस्ट. आणि माझं लिहून झालेलं आहे. ॲक्च्युली 5-10 मिनिटातच झालं, बाकी टाईम मी स्क्रोल करत बसली मोबाईलवर. सो मी क्विकली तुम्हाला दाखवते की मी काय काय लिहिलं आहे. सर्वात आधी तर मला डिमार्टमधलं सामान ऑर्डर करायचं आहे, मतलब घरचंच बेसिक खाण्यापिण्याचं. देन बाथरूम मला साफ करून घ्यायचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट काम. त्याच्यानंतर टी व्ही युनिटच्या खाली, मतलब ॲक्च्युली जे आमचं टी व्ही युनिट आहे ना ते मला पूर्ण साफ करून घ्यायचं आहे. देन मला व्हिडिओज एडिट करायचे, जे खूप इम्पॉर्टंट आहे, तरच स्पेस बनणार माझ्या मोबाईलमध्ये. आणि रिसेंटली मी बरेच व्हिडिओज अपलोड करत नव्हती, त्याचं कारण म्हणजे माझ्याकडे स्पेस नव्हती. सो माझं डाउनलोड पण होत नव्हते, लाईक जे मी एडिट केले तेही माझे डाउनलोड होत नव्हते. सो ते पहिला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मला मँगो मस्तानीचा व्हिडिओ बनवायचा आहे बऱ्याच टायमापासून आणि आज माझ्याकडे वेळ आहे, म्हणजे मी 24 तास घरी आहे. सो आय एम लाईक लेट्स मेक मोस्ट यूज ऑफ इट. मग मला माझी बाई नाही आहे, 10-15 दिवस भयंकर हेक्टिक दिवस चालू आहे. सो मला भांडी घासायची आहे, लादी वगैरे पुसून घ्यायची आहे जमलं तर, आणि कचरा वगैरे बेसिक. त्यानंतर आज मला चंपी पण करून घ्यायची, हेअर वॉश करायचं आहे. हेअर कट पण मी स्वतःच घरी करून घेणार आहे, बघूया पॉसिबल झालं तर, मोस्टली तरी करीनच. देन मला वॅक्सिंग वगैरे तेही मी घरीच करते, लाईक शेविंग. सो तेही मला करायचं आहे. मग जर पॉसिबल झालं तर एक 8 व्हिडिओ शूट करायचा आहे. खूप मजा येते मला ते करायला, रिलॅक्सिंग थेरपी आहे माझ्यासाठी ती. आफ्टर दॅट मला एक चॅलेंज व्हिडिओ पण शूट करायचा आहे, तो म्हणजे नवऱ्यासोबत. लेट्स सी जर तो ऐकला तर, बिकॉज वर्ष झालं मी त्याच्या पाठी लागली की आपण व्हिडिओज बनवूया, बट तो काय बनवत नाही. बट लेट्स सी, बनवला तर बनवला, परत पाठी लागल्या. त्यानंतर मला जेवण बनवायचं ॲज युजल. एक्सरसाइज करायची आहे रोजसारखी. त्यानंतर माझं म्हणजे जे मी ट्रिपवरून आलेली तेव्हा काही मेकअपचं सामान मी घेऊन गेलेली ट्रिपला, ते मला सॉर्ट करून लावायचं अजून बाकी आहे. इट्स ऑलमोस्ट 10 days आम्ही आलो आहे रिटर्न, बट हे सगळं बाकी आहे.
आणि बघू आता मला थोडंसं प्लॅनिंग पण करायचं आहे अजून की व्हिडिओज काय टाईपचे मी इंस्टाग्रामवर टाकायचे आहेत आणि यूट्यूबवर टाकायचे कुठचे ते सगळं प्लॅनिंग करायचं आहे बेसिक. सो गाईज आता मी ते पोहे खाऊन घेते माझे आणि त्यानंतर मी भांडी घासीन तोपर्यंत म्हणजे पोहे जिरेल पण आणि मग मी डायरेक्ट जेवणाला लागेन. आंघोळ मी एवढ्यात करत नाही कारण की खूप गरमी आहे अँड जेवण केल्यावर पूर्ण घामाघूम होते. सो जेवण वगैरे झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे करीन. सो तोपर्यंत मला हे सगळं काम आवरायचं आहे. सो गाईज आता 9:30 वाजलेले आहे. मी हेअर चंपी करते आहे. एक व्हिडिओ मी एडिट पण केला अपलोड पण केला म्हणजे त्याला व्हॉइस ओव्हर वगैरे देऊन आणि हा व्हिडिओ कोकणातला आहे. तर सावंतवाडी करून एक मार्केट आहे जिथे आम्ही शेवटच्या दिवशी गेलेलो ऑलमोस्ट लास्ट डे सेकंड लास्ट डे. तर तेव्हा तो ना डिलीट झाला काही कारणाने बट आता मी तो रिकवर केला आणि विचार केला स्टोअर करण्यापेक्षा लेट्स जस्ट अपलोड. तर माझे 2च व्हिडिओज बाकी आहेत कोकणातले अपलोड करायचे. एक आहे हे हा वाला आणि अजून एक आहे तो पण मी लवकरच अपलोड करीन. बट आता त्याच्या आधी विचार केला चंपी करूया म्हणजे थोडंसं ऑइल मुरेल आपल्या केसात आणि तोपर्यंत मी आपले भांडी वगैरे घासून घेईन. सो तसं जेवण मी स्वतःच करते फक्त लादी भांडीसाठी बाई असते. आता मलाच ते करायचं आहे. सो भेटू आपण मी चंपी वगैरे करून आल्यानंतर. गाईज इतके माझे भांडी घासून झालेली आहेत फायनली. आता गाईज 11 o'clock वाजले. 1.5 तास झाला भांडी वगैरे सगळे घासून झालेले आहेत आणि आता मी बाथरूम साफ करणार. सो ह्या 1.5 तासामध्ये बेसिकली मी एडिटिंग पण केलं थोडं फोन कॉल्स वगैरे पण अटेंड केले. सो बेसिकली खूप टाईम मी मोबाईलवर घालवला आणि जो मी आता रील अपलोड केला आहे त्यावर व्ह्यूज पण बऱ्यापैकी जात आहेत. मतलब एक्सपेक्टेशन आहे की ॲटलीस्ट हे 2000 क्रॉस करेल. दॅट इज बिग थिंग फॉर मी. आता आपण पटकन बाथरूम साफ करूया. मग गाईज इट इज 12:30 नाव. आता बाथरूम वगैरे सगळं काय झालं आहे. फोनवरती बिझी होती अगेन ॲज युजल. त्यानंतर आता मी योगा वगैरे करून घेते. माझा भात फक्त लावला आहे मी आणि मी विचार करते एकदम लाईट जेवण करू कारण बाकीची कामं जी मला आवरायची आहे. सो मी फक्त भात लावला आहे आता आणि पिठी करायच्या विचारात आहे. सो पिठी भात पापड लोणचं असा प्लॅन आहे जेवणाचा. आणि इकडे मी पहिला तर योगा वगैरे करून घेते माझा. सो ऑलमोस्ट 1 hour जाणार मला त्यात. सो आता 12:30 वाजले 1:30 पर्यंत ते सगळं आवरेल. मग पटकन मी पिठी घालणार फोडणीला कारण पिठी ही गोष्ट गरम गरम खाल्ली तर टेस्टी लागते यम्मी. सो या योगा करते भेटू आपण. आणि बाय द वे मी जे योगाचे जे पण काय करते मी योगामध्ये जर ते तुम्हाला बघायचं असेल तर तेही मला सांगा. मी कधीतरी एक फुल फ्लेज व्हिडिओ बनवीन त्याच्यावरती बिकॉज गुड 40 मिनिट्सचा तरी मी योगा करते. आता 2:30 झाले आहेत ऑलमोस्ट. 2:30 नाही 2:20 आणि जेवण वगैरे झालेलं आहे बनवून. आता जेवायला बसते. योगा पण झाला ऑलमोस्ट 40 मिनिट्सचा अँड मी काय काय बनवलं ते दाखवते तुम्हाला. सो हे आहे पिठी भात आंबा सम सॅलेड एग आणि हे फ्रायम्स जे की फ्राय नाही आहे ओव्हनमध्ये केलेले आहे. 2:40 झालेले आहेत आणि मी आता चकली खाते. जेवण झालेलं आहे बट चटरपटर इज मस्ट. सो ही वाली चकली बटरवाली खाते एकदम यम्मी लागते ही. आणि सोबतच एक मिनिट हा चिवडा खाणार. सो हा ना एक्झिबिशनमधून घेतलेला आहे पापड चिवडा. खूप यम्मी लागतो खूपच यम्मी लागतो. खूप टेम्पटिंग आहे आणि सारखं सारखं खायची इच्छा करते. खूप यम्मी आहे. सो गाईज आता ऑलमोस्ट 3:45 झाले आहेत. सगळी कामं आवरली आहेत. थोडंसं रिकॅप पण केलं नोट केलं एडिटिंग केलं थोडंसं आणि आता मला झोप येते. सो मी झोपणार आणि मग उठून आपण मस्तानी बनवूया. म्हणजे हेअर वॉश पण करायचं आहे पण आता मला खरंच खूप झोप आली आहे. सो आय एम स्लीपिंग. अच्छा या बिफोर दॅट मी डीमार्टमधनं ऑर्डर पण करणार. मे बी ते रात्रीपर्यंत आलं तर बेटर आहे. तसं काय इम्पॉर्टंट ॲज सच नाही आहे. बेसिक आपलं राशन पाणीच घ्यायचं आहे आणि आजसाठी तर अर्जंट नाही आहे ते. सो उद्या आलं तरी चालेल बट मी ऑर्डर करून ठेवते. आता वेळ आहे तर 5 मिनटात 5 नाही 10 मिनटातही जातील अँड देन आय स्लीप. प्रोबॅबली हाफ एन आवर और 1 hour आय स्लीप अँड देन उठून आंघोळ वगैरे करून बघूया आता वॅक्स वगैरे जमलं तर. बट हेअरकट तर मी करीन स्वतःच आज बिकॉज खूप वाढले आहेत आणि आता या गरमीत एकदम हालत खराब झाली आहे केसांची. आणि तर काय नाही आता बघूया दिवस अजून अर्धा दिवस बाकी आहे. ॲक्च्युली बघा सकाळ तर माझी जाते बिकॉज मी कामात बिझी असते आणि रोजचाच माझा शेड्यूल आहे. सकाळची मी
कामात असते आणि दुपारी मी घर सोडते फॉर माय क्लिनिक. सो हा टाईम आता कसा जाणार माहिती नाही. जेव्हा पण मी घरी असते ना, दॅट टाईम आय युजली गो आउट इव्हनिंग टाईमला. मी कधीच घरी बसत नाही. आणि त्यात फॉर युअर इन्फॉर्मेशन आज संडे आहे. संडेच्या दिवशी तर मी बाहेरच असते हाफ डे तरी. मग आता बघूया संध्याकाळ कसं जाणार, बिकॉज इट्स अ चॅलेंज. 24 hours करायचे आहेत. अजून तर अर्धाच दिवस झाला आहे. आता बघूया संध्याकाळ कशी जाते. आता 6:30 वाजले. दिवाबत्ती केलेली आहे, आंघोळ चांगल्यापैकी झालेली आहे, केस धुतले, हेअरवॉश पण झालं आहे. वॅक्सिंग वगैरे मी काही केलं नाही ॲज सच. बट आता थोडंसं भूक लागली आहे, सो नाश्ता पाणी तयार करते. आणि डीमार्टचं मी तर लिस्ट बनवली नाही आहे, सो ती पण मला बनवायची आहे. आणि ओके, मुलं खेळत आहेत आज, सो थोडंसं नाश्ता पाणी करूया. सो त्यासाठी मी इथे आज काय बनवते सांगते तुम्हाला स्नॅकिंगसाठी. तर इथे मी कुरमुरे फ्राय करणार आहे. सो पटकन आपण ते करूया, म्हणजे थोडंसं पोट फुल राहील. आणि कुरमुरे कसं थोडंसं हेल्दी पण असणार. तर आता तूप सर्वात पहिला टाकूया, मग त्यात थोडासा मसाला आणि मीठ, आणि मग आपले कुरमुरे टाकायचे. एकदम फुलफिलिंग नाश्ता आहे हा, म्हणजे ब्रेकफास्ट किंवा काही तुम्ही बोलू शकता. प्रकारे सगळे मसाले आणि मीठ टाकून घेतलं आहे. मग ह्यात आपल्याला हे सगळे कुरमुरे टाकायचे. वेट, सो गाईज 6:40 झाले. माझा नाश्ता रेडी झालेला आहे, म्हणजेच कुरमुरे फ्राय. ते आता मी आणि माझा नवरा दोघंही एकाच बाउलमध्ये एन्जॉय करू. आता नाव ही इज नॉट दॅट ओके विथ ब्लॉगिंग, शूटिंग अँड ऑल. सो हा मी व्हिडिओ पोस्ट नाही करू शकत, लाईक ह्याच्या पुढे शूट नाही करू शकत. सो या, वील एन्जॉय दिस. आणि त्यानंतर आम्ही मस्तानी बनवू. सो स्टे ट्यून्ड. सो गाईज आत्ताच मी मँगो मस्तानी बनवली. त्याचा व्हिडिओ लवकरच येईल शॉर्ट्स म्हणून. अँड खूप टेस्टी आणि यम्मी लागते ही. एकदम सिम्पल इन्ग्रेडियंट्सनी बनवली. हार्डली 3 to 4 थिंग्स लागले आणि एवढी यम्मी लागते ना, एक नंबर लागते. एकदम मँगोचे पीसेस वगैरे एकदम लाईक असं वाटतं रिअल मँगोज खातो एकदम. आणि आता रात्री आम्हाला मँगो आईस्क्रीम पण बनवायचं आहे, सो त्याचाही शॉर्ट मी बनवीन. सो स्टे ट्यून्ड. आता हे मी सध्या एन्जॉय करते आणि मग तुम्हाला सांगते मी काय करते दिवसभर, कारण बाहेर तर आम्ही गेलो नाही. अँड इट्स ऑलमोस्ट 8 o'clock. जेवण बाकी आहे. पहिला हे खाते, मग मी हे पिते आणि मग जेवणाचं बघू आपण काय करायचं ते. हॅलो गाईज, आता 8:40 झाले आहेत एक्झॅक्टली. आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. माझ्या हजबंडनी मस्त असं एकदम एस्थेटिकवालं फ्रेंच टोस्ट बनवलेलं आहे, सो तो मी खाते. सोबत मी एक असा माझ्यासाठी एग ऑमलेट बनवलं आहे, बेसिक डायरेक्ट वरतीच आपण असं हाफ फ्राय टाईप असतं ना तसं, बट नॉट हाफ, फुल्ली फ्राईड दोन्ही बाजूनी. आणि एक बॉइल्ड एग होतं, सो ते मी खाते. आणि ऑलमोस्ट मग मी तुम्हाला अपडेट देते की काय करणार आहे ह्यापुढे, बिकॉज अजून पण आम्हाला झोपायला 1-1.5 तास तरी बाकी आहे. सो जेवून घेऊया आणि मग विचार करूया काय करायचं. अँड सक्सेसफुली मी घरी बसलेली आहे. हजबंड बोलत होता बाहेर जाऊया, बट या आय हॅव मॅनेज टू स्टे होम. आणि मँगो मस्तानी बनवली, ते तर तुम्हाला माहितीच असेल. सो आम्हाला अजून एक रेसिपी शूट करायची, दॅट इज मँगो आईस्क्रीम, जे की माझा नवरा बनवणार आहे. सो लेट्स सी आज होतं आहे की नाही. टिल देन बाय गाईज. इट इज 9:50 ऑलमोस्ट. आणि माझा हजबंड इथे एकदम यम्मीवालं मँगो आईस्क्रीम बनवतो आहे, ज्याचा मी शूट पण करते. सो शॉर्ट्समध्ये ते लवकरच येईल. आणि आमचं मस्तानी झालं बनवून, आता हे बनवतो आहे. ऑलमोस्ट रात्रीचे 10 वाजत आले. सो इट्स इन प्रोसेस टिल देन. सो गाईज आता 11:15 वाजले. एक शॉर्ट मी एडिट केला, पोस्ट पण केला कोकणातला. सो फायनली ना कोकणातले सगळे व्लॉग्स पोस्ट झालेले आहेत. आणि आत्ताच जस्ट मी फेस वॉश करून आली आणि फॅन पण बंद ठेवला आहे, कारण मी माईक यूज नाही करत आहे. पजामा सेट लाईक घरचे कपडे घातले, बिकॉज आता झोपणार आहे आणि डायरेक्टली उद्या 7 o'clock अराउंड उठीन. सो बेसिकली हाच माझा दिवस होता. टोटल पूर्ण दिवसाचा मी व्लॉग बनवला आहे, जेव्हा मी पहिल्यांदा लाईक लग्नानंतर तरी पहिल्यांदा घरी बसली आहे पूर्ण दिवस. बिकॉज असं कधीच होत नाही. मी खाली तरी राऊंड मारायला जाईन, नाही तर काहीतरी करीन, बट या मी घरी होती. आणि आता तो झोपणार आहे. बेसिकली एडिटिंग वगैरे झालेलं आहे. आम्ही आईस्क्रीम पण बनवली, म्हणजे मी नाही, माझ्या नवऱ्याने बनवली. त्याचा पण शॉर्ट्समध्ये येईलच, लवकरच येईल, बिकॉज माझ्याकडे स्पेसचा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे. आय एम प्लॅनिंग टू टेक हार्ड डिस्क ऑर अ पेन ड्राईव्ह. लेट्स सी आज उद्यामध्ये घेऊ.
घेईनच, बिकॉज खूप व्हिडिओज असे ग्लिच पण येतो ॲक्च्युली. मी जे व्हॉइस ओव्हर पण देते ना त्यात पण ग्लिचेस येत आहेत. बट या नेवर माइंड. मी आता हा व्लॉग इथे लाईक रात्र आजचा तरी इथे एंड करते, झोपायला जाईन. या सी यू बॅक देन उद्या. सो गाईज मी फायनली उठलेली आहे. इट इज ऑलमोस्ट 9 o'clock. म्हणजे आपला चॅलेंज झालेला आहे सक्सेसफुली. अँड मी जेवढे पण लाईक काय मी कामं लिहिलेली होती डायरीमध्ये त्यातली मोस्टली तरी सगळी झाली. 2-3 कामं राहिली, विच इज टी व्ही युनिटच्या मतलब टी व्ही युनिट साफ करणं. देन आपलं माझं मेकअपचं सामान मला एक सॉर्ट करायचं होतं. हेअरकट राहिलं, वॅक्सिंग राहिलं. अदर दॅन दॅट मी ऑलमोस्ट सगळं काय केलं. या सो बिग थम्स अप. आणि सक्सेसफुली मी एक दिवस पूर्ण घरी पण राहिली, विच इज व्हेरी टफ फॉर मी. सो गाईज दिस वॉज इट अबाउट माय डे. जर तुम्हाला हा आजचा दिवस माझा प्रोडक्टिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला पण मला बघून असं वाटलं असेल की यार आपण पण काहीतरी केलं पाहिजे, सो गो अहेड गाईज. आणि अजून कुठल्या टाईपचे मी व्हिडिओज बनवायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि बाय द वे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब पण करायला विसरू नका. सो दॅट वॉज इट. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय.